सगळे एका ज्या गोष्टी एकत्र आलो आहे ते म्हणजे पुस्तक. आणि पुस्तकप्रेमी समाजामध्ये पुस्तकाबद्दल जर बोललं नाही तर मग आपल्या समाजाचा जसा काही आज मेन उद्देश आहे तो सफल होणार नाही. म्हणून आपण 2 विषय असे घेतलेले आहेत की पुस्तक संग्रहण किंवा पुस्तक कलेक्शन याबद्दल आज आपण काही विशेष लोकांशी बोलणार आहोत की ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये इतक्या मोठ्या पुस्तक संग्रहाचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. पुस्तक वाचन हा एक छंद असतो पण पुस्तक कलेक्शन ह्याच्या छंदाचं पुढचं एक वेळ असतं. आपण लायब्ररीतलं पुस्तक आणतो पण पुस्तक घरी आणून ते संग्रह करणं यात पण एक मजा असते आणि या सगळ्या लोकांच्या बरोबर आपण ती आज गोष्टी शेअर करणार आहोत. तर यामध्ये अनेक रूप आहेत. काही लोक काही विशिष्ट लेखकांची पुस्तकं गोळा करतात, काही एखाद्या थीमवरची पुस्तकं गोळा करतात, काही लोकांना दुर्मिळ किंवा पहिल्या आवृत्तीच्या पुस्तकांना कलेक्ट करण्यामध्ये खूप उत्साह असतो. तर काही लोक एखाद्या स्पेसिफिक टॉपिक म्हणजे इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, लोकसाहित्य असेल या विषयावरची पुस्तकं कलेक्ट करतात. तर आजच्या या सत्रामध्ये आपल्याला असेच अनेक उत्साही अनुभव संपन्न आणि आपल्या अक्षर प्रेमाचा हा ठेवा जतन करणारे काही कलेक्टर्स आणि त्यांच्या बरोबर आपण संवाद करणार आहोत. तर या संग्रहामागची कहाणी, त्यामागचं त्यांची एक आयडियोलॉजी किंवा त्यांची एक आवड आणि मग बदलत्या काळामध्ये हे कसं वाढत जाईल याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर ही चर्चा आपल्यासमोर करायला सुनील गोगोरे येणार आहे. तर त्यांना मी निमंत्रण करतो की त्यांनी संचालक यावं. या सेशनचं संचालन सुनील गोगोरे करणार आहे. त्याबरोबरच मी इन्व्हाइट करतो खालील लोकांना की त्यांनी येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. श्रीराम नानल सर, सुचेता फडके, हेमंत खेर, वैशाली भागवत, सुमन जुवेकर आणि चंद्रशेखर टिळक. या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या त्यांच्या आवडी निवडी याबद्दल आपण आज बोलतो करणार आहोत. आणि मी सुदर्शनला विनंती करतो की याच्या पुढचं विचार केला मध्ये नाही पोडियम हां नाही मध्ये काय नमस्कार. आपण पुढचा हा सेशन सुरू करतोय त्याचं संचालन करण्याचं सौभाग्य मला मिळालं. सो माझी ओळख आहे सुनील गोगोरे माझं नाव. हे माझं 3रं स्नेहसंमेलन आहे आणि मला वाटते याच्यामध्ये समूहात येऊन मला 4 वर्ष झाले. सो आजच्या परिसंवादाला आपण सुरुवात करतोय. आजच्या परिचयानंतर 1834 परिचय आपल्या समूहात झालेले आहेत. वाचन संस्कृती लोप पावती असं म्हणणाऱ्या लोकांना मला वाटते पुस्तकप्रेमीने मोठा चपराक दिलेला आहे. आणि फक्त पुस्तकं वाचनच नाही तर पुस्तकांचा संग्रह देखील करणारे अनेक जण आपल्या समूहात आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते आहे. सो आपल्या याच विषयावरती की पुस्तकांचा संग्रह हा विषय आपला जो घेऊन आपण हे करतो आहोत, परिसंवाद करतो आहोत. सो आपण वेळ न दौडता आपल्याकडे 30
मिनिटं आहेत, तर आपण लगेच सुरुवात करूया. तर याला आपण प्रेरणा संवाद असं नाव दिलेलं आहे. तर प्रेरणा संवाद पुस्तक संग्रह करता करता असा विषय आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा विषय पुढे घेणार आहोत. सो मी डायरेक्टली स्टार्ट करतो. मी नाव घेईन आणि एक प्रश्न विचारेन आणि त्यावरती मग आपल्याला इतर जे पॅनल मेंबर्स आहेत त्यांना जर काही ॲड करायचं असेल, काही वाढीव बोलायचं असेल तर प्लीज आपण बोलू शकता. सर नानल सरांशी मी सुरू करतो. सर नानल सर, पुस्तक संग्रह आपण सगळेजण करतो, पण तुमच्याकडे जो पुस्तक संग्रह आहे तो तुम्ही त्यातलं पुस्तक निवडण्यासाठी तुम्ही कोणते निकष ठेवता? बेसिकली म्हणजे कोणी दिलेला रेफरन्स असतो किंवा एखाद्या पेपरमध्ये, आपण न्यूजपेपरमध्ये कुठेतरी वाचतो, त्याच्यावरून तुम्ही ठरवता की एखाद्या प्रदर्शनात गेल्यानंतर जे आवडलं ते घेता? कसं असतं निकष? नमस्कार, मी श्रीराम नानल, सातारा. हॅलो. सरांचा जो प्रश्न आहे त्याच्या आधी मी पुस्तक संग्रह कसा केला जातो ती प्रोसेस तुम्हाला सांगतो. की मी एक्स बँकर आणि साधारण 1975-80च्या सुमाराला बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन कमी होतं आणि आपला जो सरप्लस पगारातला पैसा असतो तो कमी असायचा. तर मी सुरुवातीला काय करायचो की एक रिकरिंग खातं उघडायचं आणि ते त्या काळात सुद्धा 25 रुपयाच्या पण रिकरिंग खातं शक्य नसायचं. तर ते रिकरिंगचे पैसे आले की त्याच्यातनं पुस्तकं घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडी बँक कर्मचाऱ्यांची सिक्रेट सुद्धा लोकांना माहिती होती. आम्हाला एक बिल उचल मिळायची, दिवटे सर्व माहिती असेल, कारण बँक ऑफ इंडिया ते अगोदर सिस्टीम सुरू झाली, आमच्याकडे विषय असेल ओडी. तर त्याच्यातनं धान्य करणे झाले की काही पैसे बाजूला ठेवायचे आणि त्याच्यातनं पुस्तकं घ्यायची. तर पुस्तक घेताना पुस्तक परिचयाचा उपयोग व्हायचाच, पण आम्हाला आवडणारी पुस्तकं ही आपल्याला कळू शकतात की कुठली आहे ती. परिचय खूप पुस्तकांचा येतो. आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपलं राजवंशाचं नागराजवळ ऑफिस आहे. तर माझ्या 4थीतल्या मुलाला घेऊन मी पुण्याला गेलो आणि त्या नागराजच्या राजवंशाच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे त्यांनी पुस्तकं बघितली आणि त्यावेळेला ग्रंथवेद नावाचं त्यांचं मासिक असतं. आता ते आता रिसेंटली ऑनलाईन झालं. तर त्याच्या नावावर मी ते ग्रंथवेद मासिक सुरू केलं, फ्री यायची. आणि 4थीतल्या मुलाला आपल्याला ग्रंथवेदचं मासिक आपल्या नावावर येतं म्हटलं ऑटोमॅटिकली पुस्तकांची आवड निर्माण होते. अशा प्रकारे पुस्तकं घरी आली आणि मग हळूहळू पुस्तकं म्हणजे मला आता आठवत म्हणजे एक होता कारभार, तेव्हा मला आनंद झाला की 3 पिढ्यांनी वाचलेलं पुस्तक 43 आवडती झाली. किंवा आकाशाशी जडले नाते हे पुस्तक जेव्हा घरात जेव्हा सगळ्यांनाच आमच्या घरातल्या सदस्यांना आनंद झाला. आणि माझ्या ग्रंथ चळवळ जेव्हा ते पुस्तक महिलांना दिलं तेव्हा ते घरात एक चांगली व्यक्ती गेल्यासारखं वाटलं. 10 जणी पुस्तक मला वाचनात आलं, रत्नाकर बत्रीमध्ये आवडते लेखक. तर त्या 10 जणी पुस्तकाचा उपयोग मला स्त्रियांचं सक्षमीकरण करण्यासाठी झाला. आणि बचत गटाच्या महिलांना त्या मी जेव्हा पुस्तकं देणगी द्यायचो तर त्यांना सांगितलं की असे तुम्ही वाचा आणि तुम्ही असं लिहायला लागला. तोपर्यंत व्हॉट्सअप सुद्धा इतकं नवीन नव्हतं, पण त्या कागदावर लिहायला लागले. अशी अनेक पुस्तकं आली. म्हणजे मला आणखीन एक आठवतं की ते निरंजन रोजगारचं पुस्तक मला ते योगा संघ आलं, त्यांचा तो गुन्हार कविता संग्रह होता, तो सुद्धा अप्रतिम होता. तर अशी पुस्तकं आली. आता काल मला काहीतरी पहिला एक प्रश्न जर मला वाचल्यासारखा आठवतो की पुस्तक परिचयाचा तुम्हाला उपयोग होतो काय? तर मी ट्रान्सपरंट पारदर्शी मनुष्य आहे, तर मला पुस्तक परिचयात तुम्ही फार पुस्तकं खरेदी केली असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. पण आपल्या कोल्हापूरच्या ग्रुपवर जो आहे तो आपला एक ज्ञानसागर म्हणून परभणीचा एक पुस्तकाची यादी टाकत असतात, रावजी लोटे. तर त्याच्यात मला परवा मुक्काम पोस्ट बारीपाडा मिळालं, यमगरवाडी मिळालं. आणि नंतर योगायोगाने मला ज्योतिराव पवाराशी भेटायला योग आला पुण्यामध्ये, त्यांची मुलाखत होती त्यावेळेला. तर अशी पुस्तकं मिळतात. सो नानू सर, किती वर्ष झाली टोटल तुम्हाला हे करता? म्हणजे तुम्ही मला की बँकेत असल्यापासून तुम्ही करताय पुस्तकं? म्हणजे मी नोकरीला लागलो 1971 साली. तर तेव्हापासून मी पुस्तकं लिहितोय. पैसे संपलं झालं. मी आणखीन एक गोष्ट मला सांगायची राहून गेली की राममूर्ती रोडला ठाण्याला मॅजेस्टिकचं एक दुकान आहे. तर त्यांच्याकडे 50 रुपये
त्या काळात स्कीम होती, 50 रुपये पाठवले की ते तेवढ्याच रकमेची पुस्तकं जास्त द्यायचे आणि एक ड्रॉ काढायचे. तर त्या ड्रॉमध्ये 500 रुपयाची पुस्तकं आणखी जास्त मिळायची. तर आमच्या ऑफिसमध्ये 6-7 लोकांनी आम्ही ते सिस्टीम करून मी मनी ऑर्डर करायचो. मनी तेव्हा काय बाकी काही नव्हतं, मनी ऑर्डर करायचो. आणि माझी बहीण ठाण्याला राहायची, त्यामुळे तिची पण भेटायची. तर ती पुस्तकाचा लॉट आला की मी ठाण्याला जायचो आणि रात्री परत ती पुस्तकं हे करायचो. तर आता मात्र कसं झालंय की आता आपला सगळ्यांचं उत्पन्न स्तर सुधारला आणि पुस्तकं लगेच 2 दिवसात आम्ही येऊ शकतात. पण मला एक तुमच्यासाठी तुम्हाला का शेअर करायचंय की आपल्या सभोवताली जो अल्प उत्पन्न गट आहे तर त्यांनाही जर सांगितलं तर त्यातले सरप्लस पैसे काढले. तर माझी काय भूमिका आहे की वाचन संस्कृती आणि वाचन हे काय फक्त आपल्याच लोकांची भागीदारी नाहीये, ती सगळीकडे झिरपली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे जर तुम्ही सांगितलं किंवा आता ॲव्हरेज कामवाली पाहिजे तर ॲव्हरेज आता पगार 3000 रुपये झालेला आहे ॲव्हरेज सातारला तरी. तर त्या 3000 मध्ये 50-100 रुपये सहज ते बाजूला काढू शकतात. तर मला असं वाटतं की इथल्या पुस्तकप्रेमी सदस्यांनी आपल्या घरी जाऊन जर हा जर प्रयोग राबवला तर निश्चितपणे हे काम आपण नक्कीच वाचन संस्कृतीचं करू शकतो. म्हणजे मला मी एकच मिनिट घेतो की मी स्वतःने जनवाचन चळवळ चालवतो. तर त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जी पुस्तकं याच्यामध्ये असतात ती वाचली जात नाही, तर काही वेळा ती आपल्या दृष्टीने कालबाह्य ठरतात. तर ती पुस्तकं आम्ही जनवाचन चळवळतर्फे ग्रामीण महिलांमध्ये येतो. तिथल्या आता इथे बसलेला आता या राजवाडा मॅडम इथे बसलेला आहे. तर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेची 3-4 ठिकाणी सबस्क्रिप्शन दिली. म्हणजे 1-1 वर्ष त्या शाळेमध्ये तो साप्ताहिक मासिक येतं. तर ह्या गोष्टीचा आणखीन एक तुम्हाला मी ग्रामीण भागाची नस काय असते तुम्हाला सांगू इच्छितो की आता ग्रामीण भागाचे सासूरवाशिणी येतात, या कमीत कमी 10वी-12वी पास झालेले असतात. तर एक ओझरा म्हणून गाव आहे जावळी तालुक्यात, दुर्गम तालुका महाबळेश्वरचा. तर तिथे आम्ही पुस्तकं द्यायला गेलो. तर पुस्तकं द्यायला गेल्यानंतर तिथल्या महिला आल्या, म्हणजे महिला म्हणजे तरुण मुली. तर त्या म्हणाल्या की काका आम्हाला सुधा मूर्तींची पुस्तकं वाचायला आणि सुधा मूर्तींचा तर मेल आणि खासदार असल्यामुळे साईटवर उपलब्ध असतं. त्यांना जेव्हा मी ते कळवलं की लहान गावातल्या तरुण सासूरवाशिणींना तुमची पुस्तकं मराठीतली आवडतात, तर सुधा मूर्तींचा रिप्लाय आला की पुढच्या वेळेला बंगलोरला जाताना मी फ्लाईटने जाणार नाही, पुण्यात उतरून मी सातारला. तर हे काम आपण हे या माध्यमातून करू शकतो. आणि इथे जो सगळा उपस्थित लोक आहेत हे सगळे त्यांच्याकडे सांस्कृतिक सामर्थ्य आहे, आर्थिक सामर्थ्य आहे, बौद्धिक सामर्थ्य आहे. तर मला असं वाटतं की हा आपण जगन्नाथाचा रूप आपण आणखी एक मिनिट फक्त मला सांगायचं म्हणजे मला परत बोलायची काही आवश्यकता वैशाली तुम्ही काल सांगितलं की तुम्ही बडोद्या गुजरातमधून आलात. तुम्ही सांगितलं की घरात तुम्ही लहानपणापासूनच मराठी शिकताय, जरी तुम्हाला गुजराती येत असलं तरी. जो मराठी तुमची मातृभाषा आहे आणि गुजराती तुमची मावस भाषा आहे असं म्हणतात. तर तुमच्या सगळं ही मराठी बरोबर तुम्ही गुजराती पुस्तकं देखील सगळे करता. कसं आहे म्हणजे तुम्ही तुमचा अप्रोच कसा आहे? हो हो नक्कीच. आमच्या घरी मुळात म्हटलं तसं पेपर सुद्धा आमच्याकडे गुजरातीच येतो, कारण मराठी पेपर दुसऱ्या दिवशी मिळतो. मग त्या शिळ्या बातम्या वाचायला काही मजा येते आणि आजकाल TV व्हॉट्सअपवर सगळे इन्स्टंट येतं. तर आमच्याकडे गुजराती पेपर येतो. आणि लहानपणापासून मी जसं काल म्हटलं तर तसं आमचे वडील आम्हाला जयसिंगराव लायब्ररी जी 1881ला बांधली गेलेली आहे आणि अजूनही आजतागायत ती गुजराती शब्द वापरते. अडीखम आहे म्हणजे भक्कम आहे अजून सुद्धा. तर तिथे आम्ही वाचत होतो. तर तिथे सगळीकडे बडोद्याच्या सगळ्या लायब्ररीजमध्ये तुम्हाला मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी सगळ्या भाषांची पुस्तकं मिळतात. आणि तिथे गुजरात, माझ्या घरापासून जवळ गुजरात संस्कृत साहित्य भांडार असं एक लायब्ररी कम विक्रीसाठी पुस्तकं उपलब्ध असतात तिथे. आणि गुजराती भाषेची अतिशय सुंदर पुस्तकं तिथे असतात. आणि माझी आई, मी म्हटलं तसं की ती गुजराती भाषेत शिक्षिका असल्यामुळे, गुजराती शाळेत शिक्षिका असल्यामुळे लहानपणापासून आम्ही गुजरातीच्या बरोबरीने मराठी पुस्तकं आणि इंग्रजी पुस्तकं सुद्धा वाचली. तर माझ्याकडे गुजराती, मराठी आणि इंग्रजी तिन्ही पुस्तकांचं कलेक्शन आहे. हिंदी फार कमी आहे, 2-4 असतील, बाकी तिन्ही भाषांचं कलेक्शन. आणि आई गोष्ट अजून सांगते की जेव्हा पोल झाला आपल्या समूहावर तेव्हा मी अंदाजाने 50 ते 200 मध्ये टिक केलं
घेऊया. आणि मग मनात आलं की जरा बघूया तर किती, तर चक्क 400च्या आसपास माझ्याकडे पुस्तकं निघाली सगळी मिळून. सो 3 भाषांची पुस्तकं आहेत. हेमंत सर, आपल्या या पिढीमध्ये आपण पुस्तक संग्रह करतो, पण नवी पिढी किंवा घरातले आपले जे मेंबर्स असतात त्यांचा या पुस्तक संग्रहाबद्दलचा अप्रोच कसा असतो? म्हणजे त्याच्याबद्दल त्यांची रिॲक्शन कशी असते, ते कसे रिॲक्ट होतात आणि प्रोत्साहन देतात की थोडंसं हे करतात? काय तुमचा अनुभव काय आहे? पुस्तकांशी माझा बालविवाह झालेला आहे. म्हणजे मी लहानपणापासून पुस्तकं वाचतो आणि लहानपणापासून भेट काय पाहिजे तर पुस्तक पाहिजे असंच आग्रह असायचा. त्याच्यामुळे माझ्या स्वतःची पुस्तकं, म्हणजे मी ज्यावेळेला 4थीतून 5वीत गेलो तेव्हा प्राथमिक शाळा सोडली तेव्हा माझी घरातली पुस्तकं आईने त्या शाळेला भेट दिली आणि मला खूप राग आला होता, कारण ती माझी पुस्तकं होती. मला त्याचा काही उपयोग नव्हता, पण ती माझी पुस्तकं होती. पण एवढ्या जुन्या काळापासून मी वाचतोय आणि त्याच्यामुळे थोडंसं कौतुक होतं. आणि दुसरं एक सांगतो की घरात मग जे वाचत नाही आणि ज्यांना वाटतं की हे आता पुस्तकं आमच्याकडे आहेत, असे नातेवाईकांनी अनेकांनी त्यांचा ग्रंथसंग्रह मला दिला. घरच्यांच्या बाबतीत बोलायचं तर पहिलं पत्नीच्या बद्दल बोलतो. ज्यावेळेला आमचं लग्न ठरलं आणि बोलणी झाली त्यावेळेला मी बायकोला फिरायला वगैरे नेलं नाही. आधी आमच्या घरात पहिल्या मजल्यावर तिथं दाखवलं की ही एवढी पुस्तकं आहेत, एवढी कपाटं, त्यावेळेला 2 कपाटं भरून पुस्तकं होती लोखंडी, आता अजून वाढली, तर तुला ह्याच्याबरोबर ऍडजस्ट करायचं. म्हणजे विचारण्याचा उद्देश हाच होता की पुस्तकं तर आपण सांभाळायचं त्यांना असतं नाही, त्या मला सांभाळतात, मी पुस्तकं सांभाळतो. हेमंत सरांनी बालविवाह शब्द वापरला, त्याच्यावरनं माझंही तसं पुस्तकांची बालविवाह झालाय. कारण की आमचे वडील मुंबईला यायचे कधीही, तर येताना खाऊ नाही आणलं त्यांनी कधी, कायम पुस्तकंच आणली. त्यामुळे अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून आम्हाला ती पुस्तकं संग्रहाची सवय झाली. त्यामुळे ते माझंही तसंच आहे, बालविवाह पुस्तकांची झालेलं आहे. शुचिताजी, तू एक यशस्वी अनुवादक आहेस, त्यामुळे तुझ्याकडे घरी कायमच पुस्तकांचा मोठा संग्रह असतोच. म्हणजे अनुवादनासाठी असेल, कामाच्या निमित्ताने असेल, हे झालं तुझ्या कामास संबंध. पण स्वतःच्या वाचनासाठी तू या उपर देखील पुस्तकं घेऊन हे करतेस किंवा तुझा तसा इच्छा होते का? म्हणजे एवढ्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून स्वतःच्या वाचनासाठी परत पुस्तकं आणायची याची इच्छा होते का? समस्त स्त्री वर्गाची क्षमा मागून मी सांगते, मला पुस्तकं खरेदी करण्याव्यतिरिक्त कुठलंही व्यसन नाही. मला साड्या कपडे आणायचा भयंकर कंटाळा आहे. म्हणजे मला फक्त आणि फक्त वाचनाची आवड लहानपणापासून. पण अतिशय मध्यमवर्गीय घरातनं वावरलं होतं त्यावेळेस फक्त लायब्ररीतनं पुस्तक आणायची पद्धत होती, विकत वगैरे आणायची पद्धत नव्हती. त्यामुळे ती माझी इच्छा 40-50 वर्ष दबून राहिली. जेव्हा मी पुण्यात सेटल झाले, जेव्हा हातात थोडे पैसे आले, तर पहिलं काय केलं असेल तर पुस्तकाचं शॉपिंग सुरू केलं. माझे पुस्तक खरेदी सांगण्याच्या एक छोटी आठवण सांगते. मी BEd करत होते मुंबईला, माझी मुलगी 5 वर्षाची होते. हातात अजिबातच पैसे नव्हते, म्हणजे भयंकर वाईट परिस्थिती होती. कॉफीचे रोजचे पैसे वाचवायचे मी आणि आठवड्याचे पैसे जमले की रद्दीच्या दुकानातून मुलीसाठी ते जायंट फेरी स्टोरीज आणायची आणि असे 15 खंड जमले की आपल्याला भलेही आपल्याला हवी ती पुस्तकं नाही आणतात, पण रद्दीच्या दुकानात तर मिळतात. तर माझी पहिली पुस्तकांची खरेदी ही रद्दीच्या दुकानात सुरू झाली, कारण तिथे अगदी स्वस्तात चांगली पुस्तकं मिळतात. आजही मी तिथनं घेते. आणि पुस्तकांचा सोर्स तुम्ही म्हणाल तर माझा तुमच्या सगळ्यांवर आक्षेप आहे. मी तुम्हाला वारंवार हे सांगते की तुम्ही सगळेजण अतिशय वाईट आहात. मला रोज भरीला पडता पुस्तकं खरेदी करायला, तेव्हा तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही दर महिना 100 रुपये शुचिता पुस्तक खरेदी निधीसाठी गोळा करावे आणि मला दर महिन्याच्या शेवटी ते द्यावे आणि मला थोडीशी मदत करावी. मला हा त्रास होतो. मला हे करायची तयारी आहे. फक्त शुचिता आणि शुचिता पुस्तक निधी नावाचा एक निधी सुरू करावा, ज्याच्यात आम्हाला सगळ्यांना एकटीची वेळ हलवायच्या घरावर विषयपत्र चाललंय.
पुस्तक आपण घ्यायला जातो जेव्हा कुठल्याही ठिकाणी एखादं प्रदर्शन असतं किंवा पुस्तकाचं दुकान असतं, जनरली एक पुस्तक घ्यायचं पण गेलेलं असतो, पण बऱ्याच वेळेला असं होतं का की एक पुस्तक घ्यायला गेलो आणि 2, 3, 4 पुस्तकं घेऊन आलोय, आणि असं जेव्हा होतं तेव्हा घरी त्याची रिएक्शन काय होते, किंवा आपण एक बजेट ठरवलेलं असतं महिन्याचं, तर त्याच्यामध्ये कुठे काही हे होतं का, तर त्याबद्दल सांगा. अतिशय चांगला प्रश्न विचारला. मी मगापासून देवाची प्रार्थना करत होतो की हा प्रश्न मला यावा, तो आला. माझी पहिली सुरुवात पुस्तक विकत घेण्याची झाली 7वी असताना. विज्ञान प्रदर्शन लागलं होतं आणि विज्ञानावर आधारित पुस्तकं दापोलीमध्ये गोखले हरिकेश्वर मंदिर गोखलेमध्ये चालू होतं. मी एक पुस्तक घ्यायला गेलो, काय ते विद्या संदर्भात होतं ते, आणि मला ते आवडलं. बघितलं यादी गाडी 25, 30, 50 पुस्तकं झाली. माझं वय 7वी म्हणजे 12 वर्ष. आता काय करायचं, पैसे मिळणं शक्यच नाही माहिती. मला आठवतं की मला स्कॉलरशिप मिळाली साहेब त्यावेळी. दापोली तालुक्यात मी 6वा आलो होतो. 300 रुपये बँकेत होते, ते मी काढून आणले. त्याला तो घाबरला, म्हटले 300 रुपये टाकायला प्रचंड मोठी अमाऊंट, तुझ्यावर आई वडील आले तर पैसे कुठून आणलेस? म्हटले माझे स्कॉलरशिपचे पैसे आहेत. आणि मी 300 रुपयाची पुस्तक घेतली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला पुस्तक घेण्याचा. तुम्ही म्हटलं असं दुकानातला एक पुस्तक घेणार, एकाची 2, 2ची नव्हता. घरनं आक्षेप विशेष येत नाही. माझी पत्नी आहे, ती मला नेहमीच सपोर्ट करते पुस्तक विकत घेण्यात, पैसे पण देते बऱ्याच वेळेला. आणि दुसरा मुद्दा असा की प्रश्न येतो जागेचा, ठेवायची कुठे. माझ्याकडे कपाट पण तेव्हा नव्हतं 1999 साली वगैरे. मी अक्षरशः माझ्याकडे पाण्याची टाकी होती सिंटेक्सची, त्याच्यात ती पुस्तकं भरून ठेवायचो. मीरा रोड, बोरिवली, अंधेरी आणि आता ती विलेपार्यात स्थानापन्न झालेली आहे. आणि मला सांगायला पाण्याची टाकी अजून आहे नाही, पाण्याची टाकी नशिबाने तर नाहीये. कपाट विकत घेण्यामध्ये बदल गेलेली आहे. झालं कसं, एक कपाट घेतलं भरलं, दुसरं कपाट घेतलं भरलं, मग थोडी घरातून कुरकुर चालू झाली. मुंबईचं घर तुम्हाला माहिती आहे छोटं. मी तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, मी पुस्तकांसाठी पुण्यात एक घर बांधलंय आणि त्या घरामध्ये मला एक कपाट वाढवतोय. तुम्हाला जर पुस्तकं द्यायची असतील, ठेवायला जागा नसतील, माझ्याकडे जागा आहे. धन्यवाद. शिखर सर, तुमच्याकडे मी म्हणजे फोटोमध्ये पाहिले, अजून आलो नाही तुमच्याकडे, पण तुमच्याकडे मोठा संग्रह आहे. तुम्ही म्हणजे कपाट, मी तुमचं हे पण पाहिलेले फोटो. याच्याबद्दल तुम्ही काय सांगा की हे संग्रह करायला जो जागा कमी पडते, म्हणजे मुंबईत तुम्ही पण राहता, तर ती तुम्ही कसं मॅनेज करता? मी मोकळेपणाने सांगतो की मगाशी वैशाली मॅडम म्हटल्या तसं मला सर्व चांगल्या गोष्टींचं व्यसन आहे, त्यात एक पुस्तक आहे. पुस्तक हे माझं एकमेव व्यसन नाही. हो, माझ्याकडे एका टप्प्यावरती 9,500 पुस्तकं घरी होती. आज मी तिला 4,000-1,000 असतील. मला स्वतःला असं वाटतं की त्याच्या 2-3 टप्पे आहेत. एक तर आपल्याला, मला स्वतःला काय झालं की लहानपणापासून बडबड, आत्ता स्टील करतोय अशातला भाग नाही, तेव्हा शिस्तीत करायचो, आता बेशिस्तीत करतो, एवढाच फरक. लहानपणापासून वर्गात बोलताना शिक्षा व्हायची आणि मग ते फळ्याच्या बाजूला उभं राहायचं. त्याचा एक फायदा असतो का बाई फळ्यावर लिहितात, आपली त्याच्याकडे पाठ असते, त्यामुळे ते करता येत नाही, पण बाहेर तर जाता येत नाही. मग आदल्या दिवशी वाचलेलं पुस्तक मनात आठवत राहता येतं. हे व्यसन लागल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत मी पुस्तकं वाचतो. म्हणजे मगाशी खेर सर म्हणले ना, मला मनापासून बरं वाटलं. ते खेर सरांचं ऐकत होतं आणि बायकोकडे बघत होतो. कारण हनीमूनला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण दिवस जो सकाळी 8ला निघून झाला, तो रात्री 9 पर्यंत आलोच नव्हतो. कारण मी ज्या हॉटेलला उतरलो होतो त्याच्यासमोर फक्त 8,000 पुस्तकांचं प्रदर्शन होतं. तेव्हापासून तिच्या लक्षात आलं, वेडावर एक ठार वेड्याच्या मी कर्माने जातो. पण मी मोकळेपणाने सांगतो, मला तिची सवय वेगळ्या पद्धतीने लागली. ती माझ्या लहानपणी माझ्या असं लक्षात आलं तर की माझ्या आईच्या हातातलं पुस्तक कधी सुटलं नाही आणि माझ्या वडिलांनी पुस्तक कधी हातात धरलं नाही. आपण जर पुस्तक वाचायला बसलं तर आई घरातलं काम सांगायला रुकवत नाही. हे लक्षात आल्यानंतर मला आवडत नसलं तरी मी पुस्तक वाचलं. आपल्याला बाबा चांगल्या सवयी अशाच वागल्या नाही. मी येत होतो, त्यांचं श्रेय देतोय असं एक श्रेय भूस लावून आले तिला. आणि त्याच्यानंतर एक्सपर्ट आपण घ्यायला गेला आणि त्याच्यानंतर मोकळेपणाचं होतं की माझ्या घरी माझ्या बायकोला पूर्ण कल्पना आहे की या माणसानं त्याला ऑफिसला
10 वर्ष एक्सटेन्शन देत असूनही 1 सेकंदही घेतलं नाही याचा अर्थ हा घरात आपल्या हाताला येणार नाही. मी या बाबतीत माझ्या घरात, माझ्या सोसायटीत इतका बदनाम आहे की माझ्या वॉचमनचा ठाम समज आहे की कुरिअरनं येणारं प्रत्येक पुस्तक फक्त 6व्याच मजल्यावर आहे. पण त्याचे 2 फायदे आहेत. व मी पुस्तकं विकत घेतो. एका वेळेला 1 पुस्तक घेतलं असं कधी झालं तर शेवटचं मला आठवायलाच लागेल. म्हणजे आत्ताच विनायक बघा माझ्या शेजारी बसला होता. माझ्या सोसायटीच्या वॉचमनचा फोन आला, रात्री केव्हा येणार तुमची 50 पुस्तकं आली. मी तसं करतो. त्याचं कारण असं आहे की बोलणं हे माझं व्यसन आहे, मला ते आवडतं. आणि मी ज्या विषयावर बोलतो, ज्या विषयावर लिहितो त्याचं माझं क्रॉस रेफरन्सिंग असतं. मी सलग एका वेळेला 1 पुस्तक आयुष्यात कधीही वाचलेलं नाही. त्यामुळे प्रकाशला माहिती आहे की कॉलेजमध्ये सुद्धा मला असं नाही 25 पानं झाली की मग मला आठवतं अरे या पुस्तकात असं लिहिलंय की तिकडेच येते. काली परिचयात जसं मी म्हटलं की अभिराम भडकमकर सलग वाचला की तो वेगळा कसं वाचतो हे कळतं. शिवाजी सावंतांचं मृत्युंजय घेतलं, नवीन स्त्री कॅरेक्टर आली की बघा त्या मृत्युंजय मधल्या प्रत्येक स्त्री कॅरेक्टरचे वयस तसं होतं की तिची मनगट कर्दळीच्या दांड्यासारखी होती. हा जो पॅटर्न तुम्हाला शोधून काढायचा असेल, डेटा अनालिस्ट आहे, तर तुम्हाला तुमचा स्वतःचा संग्रह लागतो. आणि मी खरं सांगतो इथेच बसलेले असं नाही, नानक सर म्हणले तसं आहे की आपल्याकडं वाचणाऱ्या माणसाविषयी प्रचंड कौतुक असतं. त्यामुळे मी तर नेहमी म्हणतो की माझ्याकडे गुण नसल्यामुळे मी वाचतो एवढाच गुण माझा प्रमोट करतो, ते त्या निमित्तानं कौतुक होतं. आणि तुम्ही मगाशी कोणीतरी म्हटलं की तुमच्या घरात कसं बघितलं जातं, त्याचा खरा तुमचा प्रश्न होता की पुढची पिढी कशी बघते. 2 गोष्टीही बघते. जर आपल्या घरातले सिनियर्स हे वेलरेड आहेत, ज्याला आपण बहुश्रुत म्हणतो, असं असेल तर तुमच्या घरातली पुढची पिढी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बरोबरीने तुमच्याकडे रेफरन्स मटेरियल म्हणून जाते. दरवेळेला वारसा पैशाचा, संपत्तीचा द्यायचा नसतो. शेवटी देणारा जेवढा असतो तेवढाच घेणारा असावा लागतो. तो घेणारा फक्त वाचनातून निर्माण होतो. आणि मी जाहीरपणाने सांगतो की या बाबतीत मी प्रचंड नशीबवान आहे. आधी माझ्या आईनं सांभाळलं, आता माझी बायको सांभाळते. काही पेशानिमित्तानं, व्यवसायानिमित्तानं माझा मोठा मुलगा आणि सून बाजूला राहतात, मालूला राहतात. पण ती ज्या क्षणाला घरात शिरते तेव्हा माझ्या पुस्तकांच्या 7,500 पुस्तकांना हात पाय धुतल्या ती माझी सून म्हणजे मुलगी जेव्हा आवर बुक्स म्हणून हात फिरवते, माझ्या आयुष्याचं पुस्तक कसं सरांचं बोलणं अर्धवट आहे. या बाबतीत मी सरांचा धागा पुढे कंटिन्यू करतो. मी नशीबवान आहे, माझ्यासारखं माझ्या मुलालाही वाचनाचं व्यसन आहे आणि तो त्याच्या पद्धतीने त्याची पुस्तकं विकत आणत. आणि घरात आता त्याच्या आईला आणि त्याच्या बायकोला हा दुहेरी त्रास आहे. म्हणजे त्याच्या बायकोला सासरा काहीतरी बाहेर गेला की पुस्तकं घेऊन येतो आणि आईला मुलगा जरा सुधारेल असं वाटलं होतं, तोही बापाच्या वडिलांवर गेला. पुस्तक हे संघटनेचं सूत्र असतं. या संदर्भाने मी हेमंत सर तुम्हालाच विचारेन की पुस्तकांचं स्वरूप पण बदलत आहे. जसं आपण फिजिकल स्वरूपातले बुक्स आणि आता ई बुक्स म्हणा किंवा आता आपण प्रसाद सरांचं पण सेशन बघितलं आपलं, तर पुस्तकांचं स्वरूप बदलते. PDF फॉर्ममध्ये किंवा ई बुक फॉर्ममध्ये पण पुस्तकं येत आहेत. तर तुमचं त्याबद्दल काय म्हणणं आहे की फिजिक म्हणजे प्रत्यक्ष हातात धरून वाचणं तुम्हाला आवडेल का, जर गरज पडली तर तुम्ही या पद्धतीच्या वाचनाकडे पण बघा? 8 वर्षापूर्वी मुलगा साधारण नोकरीला लागल्यानंतर त्याने पहिल्या पगारात आईला मोबाईल दिला, स्मार्टफोन, आणि दुसऱ्या पगारात मला किंडल दिलं. अच्छा. पण आता 8 वर्षात किंडलचा वापर जे पुस्तक फिजिकली मिळू शकत नाही ते वाचण्याकरता मी करतो. ठीक आहे. पण जर मला पुस्तक वाचायचं जर समाधान आहे ते फक्त हातात पुस्तक घेऊन आणि मग जे काय असेल ते त्या पद्धतीने वाचण्यात जे सुख आहे ते असं वाचण्यात नाही, ते नक्की. पण हा माझा वैयक्तिक भाग झाला. कदाचित दुसऱ्यांचा वेगळं असू शकतं. जशी पहिल्यापासूनची सवय आहे ना तशा पद्धतीने ते होऊ शकतं.
नाही सर, मगाशी पुस्तकांची निगा राखण्याबद्दलचा प्रश्न आला होता की एवढी पुस्तकं संग्रहात आहेत, 7,000-7,500 पुस्तकं तुमच्याकडे पण साधारण होत असतील, तर ही पुस्तकांची निगा कशी राखायची? म्हणजे याला काही विशेष उपाय, काही विशेष काळजी घ्यावी लागते का, किंवा त्याबद्दल तुम्ही काय काय? एक अगदी प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो की बँकांची जी कॅलेंडर असतात ना, त्याचा कागद जरा बऱ्यापैकी ठीक जाड असतो, चांगला असतो कुठल्याही बँकेत. तर आम्ही शनिवार रविवार त्या पुस्तकाला बँकांची कॅलेंडर जायची, 2-3 कॅलेंडर असतात, तर ती त्याची कव्हर घालायची आणि त्याच कॅलेंडरपैकी एका पानाचा नंबर, त्याच्या अनुक्रम नंबर 1, 2, 3, 4 चिकटवायचा आणि माझी मिसेस ते रजिस्टरमध्ये नोंदवायची. कारण काय होतं, म्हणजे आपण सुद्धा की घेतलेली पुस्तकं काही वेळेला न परत देण्याकडे करत असतो. काही वेळेला दुर्मिळ असलं तर पुढे एक साठवण माझी पुस्तकं 2 कॉपीज अशाच गेल्या, म्हणजे कोणाकडे मला होते ते माहिती होते, पण मला ते मागता आलं नाही. आणि एक चांगलं कपाट पुस्तकाचं असलं पाहिजे, म्हणजे केवळ दाखवण्यासाठी नाही, पण त्याच्यात आपल्याला आता आमच्याकडे काय यायचं की माझी पुस्तकं वेगळी, मिसेसची वेगळी. माझ्याकडे भारतीय मजदूर संघ, दत्तोपंत ठेंगडी संघाची पुस्तकं, मिसेसकडे संगीताची पुस्तकं, मुलांची त्यांच्यामध्ये, असे 4 कप्पे असायचे. एका बाजूची पुस्तकं वाढली की बाकीचे लोक तक्रार करतात की मग तुमच्या बाजूची पुस्तकं वाढलेली दिसते. तर असं जर थोडं संवर्धन केलं मायेने, म्हणजे मगाशी मी जेव्हा ते सांगितलं ना की ते आकाशाशी जडले ना, तर जेव्हा मी त्या बचत गटाच्या महिलांना दिलं तर खूप आपल्याला ते वाईट वाटतं. कारण त्या पुस्तकावर आपली पिढी मोठी झालेली होती आपल्या घरातल्या मुलांची. एक फक्त मी स्वातंत्र्य घेतो संचालकांचं, मला एक महत्वाचा मुद्दा आता मांडायचा आहे की मी आता 73 आहे, मला माहिती नाही किती दिवस मी जगणार आहे ते. तर पुण्यातल्याच एका ज्येष्ठ कवयित्रींची पुस्तकं रस्त्यावर आलेली होती, महाराष्ट्र टाइम्सला अधिकृत बातमी होती, काल त्यांचा उल्लेख पण झाला. तर आपल्या पश्चात ती पुस्तकं अशी जाऊ नये. किती जरी आपली मुलं वाचणारी असली तरी आपल्या आणि त्यांच्या मुलांच्या वाचनात फरक आहे. माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की आपली जी खास पुस्तकं आहेत त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे जो दिलीप प्रभावळकरचा सिनेमा आला होता रोहिणी अट्टगडीबरोबर, आता वेळ झालेली आहे. मी तरी असं समजतो की आता वेळ झालेली आहे. माझी पुस्तकं मी आता परवा महाभारताचे 12 खंड मी एका अभ्यासू मनुष्याला दिले, त्याच्या घरी जाऊन दिले. दीनदयाळ उपाध्यायांची एकात्म मानवतावर ती पुस्तकं दिली. आणि माझ्याकडे पुस्तकं मी आता माझी स्वतःची पुस्तकं मी आता अतिशय चांगल्या माणसाकडे देऊन डिस्पोजल करण्याच्या प्रयत्नात आहे. एक थोडीशी 5-50 पुस्तकं तेवढी घरात राहतील. तर अशी पुस्तकं सगळी योग्य त्या माणसाकडे जावी, एवढाच माझं या सभागृहातल्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की जेणेकरून ती पुस्तकं वाचली जातील. धन्यवाद. हेमंत सरांना याबद्दल काही बोलायचं? पुस्तकाच्या निगा राखण्याबद्दलचा विषय होता. माझ्याकडे खूप जुनी पुस्तक आहेत, कारण माझे एक पणजोबा शास्त्री होते आणि त्यांचा खूप मोठा पुस्तक संग्रह होता आणि त्यांच्याकडची साधारण 500-100 पुस्तकं मी आणली असतील त्या काळात. आणि संस्कृत आणि साधारणपणे 100-125 वर्षापूर्वी छापलेली पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे त्याचं निगा राखणं हे थोडंसं जरा जिकिरीचं काम असतं. तर अगदी सुरुवातीला जेव्हा मला फारशी अक्कल नव्हती त्यावेळेला मी कडुलिंबाची पानं पुस्तकात ठेवत असे आणि कपाटात खाली घालत असे. त्याच्यानंतर एकूण पुस्तकाचं स्वरूप बघितल्यानंतर आईने सांगितलं, पैसे दिले आणि लोखंडी कपाट पुस्तकाकरता घेतली. त्यावेळेला माझ्या कपड्यांकरता कपाट नव्हतं, पण पुस्तकांकरता कपाट होतं. एक साधा सोपा उपाय सांगतो. आणि हल्ली 4-5 वर्ष नाही, पण 4-5 वर्षापूर्वीपर्यंत मी घरात पेस्ट कंट्रोल करून घेत असेल आणि आता त्याच्यात डांबर गोळ्या टाकणं हे सगळं मला ते नियमाने करायला लागतं. म्हणजे पुस्तकांची निगा राखण्याकरता तुम्हाला वेळ द्यायला लागतो आणि वर्षातून 2 वर्षातून एकदा सगळी पुस्तकं उठवून पुन्हा लावायला लागतात. याचा एक सोपा उपाय म्हणजे पेस्ट कंट्रोल. त्यांनी म्हटलं फक्त पेस्ट कंट्रोल करताना आपण स्वतः तिथे असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण प्रत्येक कंपनीच्या पेस्ट कंट्रोल मधली केमिकल्स ही वेगवेगळी आहे. हल्लीच्या कागदांच्याही प्रतींमध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीचे फरक आहे. काही वेळेला जर त्या पेस्ट कंट्रोलचा, कारण तो स्प्रे आहे शेवटी, त्याचा जर डाग पडला आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कागदामध्ये तो वाढत जातो, त्यात इंक प्रिंट ही कमी होते. त्याच्यामध्ये आध्यात्मिक धार्मिक काहीही नाही. माझा अनुभव असा आहे की कोणत्याही निमित्ताने घरामध्ये नियमितपणाने भीमसेनी कापूस जर आपण रावत राहिलो, देवापुढे लावा, तुमच्या गाण्यापुढे लावा, कुठेही लावा, पुस्तकांची
कम्युनिटी आणि शेल्फ लाईफ याबद्दल एकच एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, सगळ्यांसाठी उपयोगी येतो, जो माझ्या अनुभवावर आधारित आहे. सर जसे म्हणजे भीमसेनी कापूर, बोरिक पावडर, कधी कधी हिटचं असतं, हे सगळं ठीकच आहे, परंतु ती पुस्तकं किती चांगला वाटतं कागद असू दे, 10-20 वर्षात थोडा पिवळा पडतो आणि म्हणून ते तुकडे पडतात ते बिस्किटासाठी. त्याच्यासाठी माझ्या अनुभवावर आधारित मी काय चालू केलंय, आपली पुस्तकं वाचून झाली की लगेच काढतो असं नाही, एक ट्रान्सपरंट प्लास्टिकच्या पिशवी ती बांधायची आणि लावून ठेवायची. माझ्याकडे 4000 पुस्तकं मी सगळी प्लास्टिकच्या पिशवी लावून ठेवली, प्रत्येक पुस्तक. थोडी मेहनत आहे याच्यामध्ये एक नाही, याच्यात माझा अनुभव असा आहे की काही वर्षानंतर प्लास्टिक खराब होतं आणि प्लास्टिक बरोबर आपली पुस्तकं खराब होतं, असं माझा अनुभव आहे. बदलायला पाहिजे. या संदर्भात सर असं हे आहे की आपल्याकडे काही दुर्मिळ पुस्तकं असतात, म्हणजे अगदी मी 100-200 वर्षापूर्वीची नानांचं तुम्ही पण सांगू शकता की इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्याचं जतन करावं असा एक विचार पण आहे सध्या, तर त्याबद्दल आपण काही सांगू शकता? पुण्याचं जे नगरवाचन मंदिर आहे ना, तिथे आपण जर पुस्तक पाठवलं तर फ्री सॉफ्ट कॉपीमध्ये ते कन्व्हर्शन करतात, फ्री. अच्छा. आणि सातारचं आमचं नगरवाचन तिथून ती पुस्तकं काही पाठवतात आणि मी स्वतः अनुभव घेतला होता. तर आपल्याकडच्या बऱ्याच कुटुंबामध्ये पोथ्या वगैरे जुन्या आहेत, तर ते करण्यासाठी हरकत. पण नगरवाचनाची कन्फर्म इन्फॉर्मेशन मी आपल्याला देत आहे, तिथे फ्री सॉफ्ट कॉपीमध्ये ते कन्व्हर्शन करतो. यांच्या संदर्भात मला सांगायचं की बडोद्याला राजमहालासमोरच आमच्या ओरिएंटल इन्स्टिट्यूट म्हणून आहे, ते लोक सुद्धा अतिशय दुर्मिळ प्रती अतिशय सुंदर रीतीने त्या जपून ठेवतात आणि मला ते बघायला मिळालंय. तर तिथे पण अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकं आपल्याला अवेलेबल होतात आणि अतिशय छान अवस्थेत त्यांनी मेंटेन केलेली. तुम्हालाच वैशाली पुढचा प्रश्न, मगाशी विषय दिला आणि पुढच्या पिढीला ही आवड कशी निर्माण करावी, तर तुमच्या संग्रहातली जी पुस्तकं तुम्ही हे केली आहेत तर तुमच्या मुलांनी ती वाचावी यासाठी तुम्ही काही स्पेसिफिक प्रयत्न करता का आणि यावर तुमचा अनुभव काय? खरं सांगू म्हणजे जसं आमच्या आई वडिलांनी लहानपणापासून सवय लावली तसं आणि सुदैवाने आमच्या घरात मी, माझा मिस्टर आणि मुलगा आम्हाला तिघांनाही पुस्तकाची आवड आणि तिघांना वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकाची आवड आहे, त्यामुळे तिघांचं वेगवेगळं कलेक्शन आहे. आणि मुलगाही माझा लहानपणापासून आता फक्त किंडल वगैरे अवेलेबल असल्यामुळे तो ऑनलाईन पुस्तकं वगैरे जास्त वाचतो. आणि थोडंसं मगाशी यायचं वगैरे तुम्ही संदर्भ दिला तर मला माहित नाही इथे किती जण वापरतात, पण मला अभ्यासासाठी पण मॅनेजमेंटच्या बऱ्याच पुस्तकांना ती सगळी पुस्तकं विकत घेणं तेवढं, मॅनेजमेंटची पुस्तकं खूप महागडी वगैरे असतात. तर बऱ्याचदा मी pdfdrive.net ही एक वेबसाईट जी आहे तिकडून अनेक अतिशय सायकोलॉजी रिलेटेड आहे, म्हणजे मॅनेजमेंट विषय अनेक विषयावर ते उत्तम पुस्तकं अवेलेबल आहेत. सध्या त्या साईटला काहीतरी मला वाटतं प्रॉब्लेम आहे, मेसेज येतो, पण मी अनेक पुस्तकं त्या साईटवरनं डाउनलोड केलेली आहेत. शेवटची 5 मिनिटं. तुला तुझ्या अनुभवाच्या कामासाठी रेफरन्ससाठी पुस्तकं वापरावी लागतात, तर त्यामुळे तुझ्याकडे जे संग्रह आहे तो तू काही कॅटलॉगिंग किंवा त्याचं काही म्हणजे स्पेसिफिक काही अरेंजमेंट ठेवलेली आहे की जी पटकन पुस्तक रेफरन्ससाठी सापडावं? तुर्तास सगळा कॅटलॉग डोक्यात आहे, कुठलंही हवं असलं तर मला माहिती असतं की कोणत्या कपाटात कोणत्या ठिकाणी पुस्तक आहे, म्हणजे डोळे मिटून जरी हात घातला तरी ते पुस्तक तिथेच मिळतात. तू रेफरन्सचा म्हणालास, हळूहळू असं झालं की एक डिक्शनरी करत माझ्याकडे 2.5 डिक्शनरीज आहेत आणि रेफरन्सची पुस्तकं म्हणजे समजा आता मला 50 Shades of Grey नावाचं जे इरॉटिक पुस्तक करावं लागलं, मग त्या सुमारास मी बरीच इरॉटिक पुस्तकं विकत आणली वाचायला, म्हणजे तो एक संग्रह होता. मग फिलॉसॉफीचं पुस्तक करायचं असेल तर ती भाषा आपल्याला कळायला हवी, म्हणून फिलॉसॉफीची इतर बरीच पुस्तकं आणावी लागतात. तर ही रेफरन्स पुस्तकं अशी वाढत जातात, पण माझी पर्सनल आवड ही फक्त फिक्शन आणि थ्रिलर असल्यामुळे तो माझा संग्रह असतो. तू म्हणतो तसं लायब्ररी कॅटलॉग करायचं आहे, त्याच्यासाठी कोणीतरी मदतनीस घ्यायचा विचार आहे, पण ते आत्ता होईल माहित नाही, कारण तुर्तास डोळे मिटून हात घातला की तिथे ते पुस्तक मिळतात. माझं एक 2 सेंट्स. सध्या आपल्या मोबाईलवरती अशी बरीच ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत की आपल्या पुस्तकाचा कॅटलॉग होऊ शकतो. लायब्ररी नावाचंच एक ॲप्लिकेशन आहे, तर QR कोड मागचा जो असतो आपला ISBN कोड तो पटकन स्कॅन करून पुस्तकाच्या माहिती सकट ते आपल्याला पुस्तक आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये येऊ शकतं, तसं प्रॉपर शेल्फिंग करता येऊ शकतं. आणि ते जर आपल्याकडे संग्रह असेल तर हे ॲप नक्की वापरा. मी आपल्या समूहाच्या लिंक्स पाठवून देईन.
तुम्हाला शेवटी हो सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, तर या जमान्यात आपलं इंटेलिजन्स जे आहे, आपलं स्वतःचं AI, तर ते अद्ययावत राहावं म्हणून पुस्तकं आपल्याला कशी मदत करते आणि यावरील म्हणजे तरुण पिढीने पुस्तकं कशी निवडावी की AIच्या जमान्यामध्ये आपण अद्ययावत राहू, अपडेटेड राहू, याबद्दल मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेऊ. माझं स्वतःचं मत आहे की आपल्याही पिढीतल्या पुढची पिढी तर फार पुढची राहिली, त्यांनी काय वाचावं हे सांगायला जायच्या भानगडीत पडू नये. कारण शेवटी वाचन ही आपल्याकडं काही कारण असतील, मी त्याच्या भल्यापुऱ्यात जात नाही. हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा विषय आहे. पुढचा माणूस त्याचा व्यावसायिक फायदा कसा घ्यायचा हे जरा कळलं तरच तो तुमचा ऐकतो, अन्यथा तो तुमचा ऐकत नाही. आणि हा काही सक्तीचा विषय नाही. झालंय असं की पुस्तक वाचताना जसं आता पटकन माझं बरं झालं सचिनने सांगितलं, तो त्यातला हायटेक माणूस जेव्हा मी सुचिताचं उत्तर झाल्यावर सांगतो की अशी ऍप आहेत आणि लायब्ररी ते करतं. आपण आपल्या ज्या पैशामध्ये आपण काम करतोय ते फक्त ऑफिसचं सर्क्युलर, बँकेचा किंवा रिझर्व्ह बँकेचा नियम असं न करता आपण जर ऑटोमॅटिकली त्याच्या सोर्स मटेरियल पर्यंत पोचलो आणि हा म्हणतो तसं फिल्मिंग किंवा जॉटिंग करून ठेवलं. अगदी साधं सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये शेवटी तुम्ही जो इनपुट दिलाय तो आउटपुट म्हणून येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या इनपुटची इंटेन्सिटी, क्वालिटी आणि क्वांटिटी किती वाढवता याच्यावरती अवलंबून आहे. काल जसं मी आपल्या संचितच्या प्रकाशनाच्या वेळेला म्हणलं तर तसं की बाकी काही नाही तरी आपले सगळे परिचय आज फेसबुकवर आहेत, आज त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आहेत. हे मुळातलं पुढच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सोर्स होणार आहे. आपण जर परिचयाच्या बरोबरीनं त्याच्या त्या दिवशी दुसऱ्या कोणीतरी जबाबदारी घेईन किंवा ओव्हर पिरियड ऑफ टाइम फेसबुक ही, क्लाउड ही, गुगल ही इन्फॉर्मेशन पिकअप करतात. आपण जे वाचतोय ते मराठीत वाचलं तर इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, उर्दूमध्ये काय जी भाषा ती सोडून येत असेल, आपण जर त्याचे रिव्ह्यूज पॉइंट्स मध्ये किंवा पॉवर पॉइंट सारखे सेव्ह करायला लागलो, ऑटोमॅटिकली दॅट वुड बिकम आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण तर माझी आता खेळ सरांपेक्षा माझी पिढी ही मी काल गमतीने नाही म्हणलं, दॅट इज डिसाइडिंग द रिडिंग हॅबिट्स अँड दॅट इज डिसाइडिंग द स्टोरेज हॅबिट्स. मी जर मुळातच 21 अपेक्षितची पिढी असेल तर माझी अपेक्षाच नाही ना पुढच्या पिढीने मुल्ला आणि मुल्ला कॉन्ट्रॅक्ट साठी वाचावा म्हणून. अशा परिस्थितीमध्ये त्या पिढीला जर कळलं की अरे हा रिव्ह्यू मिळतो, हा रिव्ह्यू मिळतो, कारण आता गुगलवरती तुम्ही काही टाका, युट्यूबमध्ये तुम्ही त्याचा सबस्क्रायबर असावा नसा. मी याचा फायदा सांगतो आणि हे प्रॅक्टिकल उदाहरण सांगतो. आता खूप नासण स्टेटमध्ये, कारण मुळात आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही इंडस्ट्रीचं सोर्स म्हणून नासंटमध्ये आहे. मी ज्या वेळेला तुम्हाला माहिती माझा युट्यूब चॅनल आहे, मी काही ना काहीतरी थीम घेतो, मग कधीतरी 4 महिने चातुर्मास म्हणून 121 पुस्तकं केली, असा प्रकार करतो. यू विल नॉट रिअलाइज की आपल्या देशाबाहेरच्या माणसाने अरे तू असं काहीतरी पुस्तकावर बोलला होतास त्याचा रेफरन्स दे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं की मग तो सांगतो की अरे हे माझ्या पिढीत व्हायचं नाही. किती असं बघा साधं उदाहरण की आत्ता बघाचं सेशन सुरू मी आणि मंदिराताईंनी केलं, इथनं खाली जात होतो, एकाने पटकन सांगितलं होतं की आजचा शेखर आणि त्या लंडनचा तुझा व्हिडिओ पाहिला भन्नाट अभिनिवेशांनी बोललेला तो शेखर वेगळा होता. मग त्या अभिनिवेश वेगळा म्हटल्यानंतर जर त्या बाईनं असं वाटलं किंवा त्या व्यक्तीला असं वाटलं या माणसाचे बाकीचे व्हिडिओ कसे आहेत पाहू की नाही. इज इट नॉट आर्टिफिशियल इंटेलिजन्स? ऐका, हे जर प्रियाली वाणी पंडित करता होऊ शकतं, तिच्या गाण्याकरता आपल्या पुस्तकांकरता होऊ शकतं. सर म्हणले, सचिन मगाशी केळकर सर म्हणले तसं आपण त्याचं विषयवार वर्डिंग थीम घेऊन केलं आणि त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं, याच्या पुढे कुठच्याही सोशल मीडियावर ज्या वेळेला अशा पद्धतीचं आपण रेकॉर्डिंग करतोय, मी नार्सिस्ट आहे, मला माझ्या स्वतःच्या नावाविषयी भयंकर प्रेम आहे, त्यामुळे आपण थंबनेल मध्ये आपलं नाव पहिलं देतो. कृपा करून तसं करू नका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स करता आजच्या रिडिंग इनपुटचा जर उपयोग व्हायचा असेल तर त्या पुस्तकाचं किंवा त्या विषयाचं नाव पहिलं द्या.
विषयाचं नाव पहिलं लिहिलं तर पुस्तकाचं नाव दुसरं द्या आणि तिसऱ्या नावामध्ये तुमचं नाव द्या. म्हणजे कुठच्याही पॅरामीटरवरती जर पुढच्या माणसांनी 10 वर्षांनी जरी सर्च केलं तरी ती इन्फॉर्मेशन येते. हे प्रयोग आपल्याकडं यायच्या आदल्या दिवशी साध्या माझ्या मोबाईलवरनं मी 3 विषयांवरती करून बघितले. एका विषयावर अर्ध्या तासात मला जगातले 1774 रेफरन्स मिळाले. सो आपण शेवटाकडे आलोय. एक रॅपिड फायर घेतोय आपण, जलद फैरी म्हणूयात आपण त्याला. तर एक प्रश्न मी विचार सगळ्यांनी या लाईनमध्ये चक्कर हे करायचं आणि माईकची काही गरज मला वाटतं सगळ्यांना ऐकू जाईल. तर मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं पटकन प्रत्येकाने न विचार करता उत्तर द्यायचं या सिक्वेन्स मध्ये. ठीक आहे. सो श्रीजिताताई पण सुचवतील आणि शेखर सरांना सांगतील. पुस्तक संग्रहातील आवडते पुस्तक? मला नाही माहिती. मला मॅनेजमेंटचे स्टुडंट असल्यामुळे मॅनेजमेंटची जास्त आवडते. ओके. एक पुस्तक सांगायचं नाव. मी का त्यांनी नाही त्यांनी सांगितलं. तिसरा पर्याय नायदर सोशलिझम नॉट कॅपिटलिझम थर्ड वे एकात्म मानवतावाद हे माझं आवडतं पुस्तक आहे. त्याचं आता मराठी ट्रान्सलेशन पण झालेलं आहे. इंग्रजी पुस्तकाचं नाव थर्ड वे दत्तोपंत ठेंगडी, मराठी पुस्तकाचं नाव तिसरा पर्याय. ओके. हे म्हणतात तुम्ही आता मधुबाला, त्याच्यानंतर माधुरी आणि हेमा मालिनी यातलं काय आवडतं ते विचारताय. मधुबाला सांगितलं मग झालं तर मग ज्ञानेश्वरी. राजा शिव छत्रपती बाबासाहेब पुरंदरे. माझं अत्यंत आवडतं पुस्तक म्हणजे इनसाइड हॅपीनेस. कारण आपला आजचा जो विषय आहे ना त्या सगळ्याची चर्चा त्या पुस्तकात. अच्छा. तिकडूनच येऊया दादा. कोणत्या लेखकाची जास्त पुस्तकं आहेत? कोणत्या लेखकाची जास्त पुस्तकं सगळी? दुर्दैव आणि वॉरन बफे 108. आचार्य अत्रे. पु ल देशपांडे. पु ल देशपांडे. माझ्याकडे सकृ देवधर आणि कृपा परांजपेंची जास्त आहेत पुस्तक. ली चाइल्ड. कोणता घंटी? आता यमाची घंटी. शेवटचं शुजा तुलाच विचारतो. इतर अनुवादकांनी अनुवाद केलेलं आवडतं पुस्तक? मला ना पुस्तक वाचल्यावर नाव विसरते, त्यामुळे मी तुझ्या अशा प्रश्नांची उत्तरच देऊ शकते. शेवट आयुष्यभर प्रेरणा देईल असं एक कोणी कथेचं पाणी. आचार्य सर. बंच ऑफ थॉट्स गुळवणकर. पैशात नाही. हेमंत सर. मी कसा झालो? शेखर सर. शेवट डोमेल ते कारगिल मेजर शशिकांत मित्र. थँक्यू. हा सेशन थोडासा हे होता पण मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. आणि 2 मिनिटं मधून काही बोलतात. मी जर स्वतः प्रयोग केले त्याबद्दल फक्त 2 गोष्टी सांगते. माझ्या जेव्हा पहिल्या 3 पुस्तकांच्या 2-2 आवृत्त्या संपल्या त्याच्यानंतर मी पुस्तक काढणं सोडून दिलं. मी त्याची PDF केली आणि ती आता माझ्या साईटवर फ्री सगळ्यांना आहे. तरुण पिढीला आकर्षित करायचं असेल वाचनाकडे तर मीडिया बदलायला लागतो. मी माझ्या लेखांचा 5 लेख मला दिल्या, त्यांचे पुस्तक काढण्याच्या ऐवजी मी त्याचे ऑडिओज केले आणि ती ऑडिओ बुक्स माझी यूट्यूबवरती आहेत. आणि आता यावर्षी म्हणजे जेव्हा 3 पुस्तकं सगळं तयार झाली, 2 नेहमीसारखी छापून प्रकाशित केली आणि 3रं पुस्तक फेसबुकवरती मी प्रकाशित केलं आणि त्या मीडियाचा उपयोग करून घेतला. दर शुक्रवारी मी त्यातला एक चॅप्टर त्याच्यावरती करते आणि यंग जनरेशन